आवाज काढू नका. हार्मोनिक्स अँड देअर इफेक्ट ऑन ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरवर हार्मोनिकचा काय इफेक्ट होतो किंवा हार्मोनिक काय ते आपण बघणार आहेत. तर बघा, हार्मोनिक इज डिफाईन ॲज द सिग्नल ऑर वेव्ह विथ अ फ्रिक्वेन्सी दॅट इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ सम अदर रेफरन्स वेव्ह ऑर फ्रिक्वेन्सी. समजा तुमची एक अशी वेव्हफॉर्म आहे आणि या वेव्हफॉर्मला काहीतरी काय होणार आहे, डिस्टॉर्शन होणार आहे आणि काहीतरी वेगळीच वेव्हफॉर्म तयार होणार आहे, वाकडी तिकडे वाकडी तिकडे. तर याला काय म्हणायचं आहे, हार्मोनिक डिस्टॉर्शन म्हणायचं. लक्ष द्या, याला काय म्हणायचं आहे. पहिली वेव्हफॉर्म अशी स्ट्रेट होती, मधातच काय झालं, दुप्पट तिप्पट वेव्हफॉर्म यायला लागले. हे पहा, ही नॉर्मल वेव्हफॉर्म होती, पण आता काय झालं, मधातच अशी वाकडी तिकडे झाली अशा पद्धतीने. हे काय आहे रे, डिस्टॉर्टेड वेव्ह. ही प्युअर वेव्ह आहे, ही डिस्टॉर्टेड वेव्ह आहे. तर या डिस्टॉर्शनला आपण काय म्हणायचं आहे, हार्मोनिक डिस्टॉर्शन म्हणायचं. याला काय म्हणायचं आहे, हार्मोनिक डिस्टॉर्शन. म्हणजे सिग्नल आणि वेव्हमध्ये इंटिग्रल मल्टिपल ऑफ रेफरन्स वेव्ह येणार आहे, दुप्पट तिप्पट. मग दुप्पट जर आली तर त्याला काय म्हणायचं आहे, सेकंड ऑर्डर हार्मोनिक. तिप्पट जर आली त्याला म्हणायचं आहे थर्ड ऑर्डर हार्मोनिक. चौपट जर आली त्याला काय म्हणायचं आहे, फोर्थ ऑर्डर. त्याच्यानंतर फिफ्थ ऑर्डर. हे ऑर्डर ऑफ हार्मोनिक. समजलं तुम्हाला. इंटिग्रल मल्टिपल टाईम्स, दुप्पट तिप्पट चौपट अशा वेव्स येतं लक्षात. तुम्ही तुमचं हार्टबीटचं जर बघितलं असेल तर अशा मल्टिपल असं पीक दिसणार, बरोबर आहे. तर ते काय डिस्टॉर्टेड वेव्ह आहेत, ते काय आहेत, डिस्टॉर्टेड. प्युअर सायनोसॉइडल दिसणार का तुम्हाला, नाही. तर त्याला म्हणायचं आहे हार्मोनिक डिस्टॉर्शन. कोणाकोणा समजलं रे. तर 2F म्हणजे सेकंड ऑर्डर हार्मोनिक, 3F म्हणजे थर्ड ऑर्डर हार्मोनिक, 4F म्हणजे फोर्थ ऑर्डर हार्मोनिक. F म्हणजे काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्हफॉर्म. F म्हणजे काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय किंवा इनपुट. आता इफेक्ट ऑफ हार्मोनिकचे काय इफेक्ट होणार आहे बघा. हे हार्मोनिक होतं कधी, ज्यावेळेस आपण नॉन लिनियर लोड लावतो. नॉन लिनियर लोड म्हणजे असा लोड जो ओम्स लॉ फॉलो करत नाही. असा लोड जो लिनियर नाही त्याला नॉन लिनियर लोड म्हणतात. जो ओम्स लॉ फॉलो करत नाही अशा लोडला आपण नॉन लिनियर लोड म्हणतो. ओके. तर बघा, यानं काय होणार आहे, इन्क्रीज ईडी करंट लॉसेस अँड असोसिएटेड कोअर हिटिंग. ईडी करंट लॉसेस वाढतो आणि कोअर हिटिंग होतं. ट्रान्सफॉर्मर गरम होतं, ट्रान्सफॉर्मरचा कोअर एकदम गरम होतो. तर हे हार्मोनिकमुळे होतं. त्याच्यानंतर ॲडिशनल कॉपर लॉसेस अँड असोसिएटेड हिटिंग ऑफ वाइंडिंग. कॉपर लॉसेस पण वाढतात आणि वाइंडिंग पण हिट होते. कोअर तर हिट होतंच, पण वाइंडिंग बी हिट होते. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स विथ नियर बाय इलेक्ट्रॉनिक सर्किट. त्याच्या बाजूला जर इलेक्ट्रॉनिक सर्किटरी असेल तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स होणार आहे. काय होणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स होणार आहे. तर हे त्याचे हार्मोनिकचे इफेक्ट आहेत. कोणाकोणा समजले रे. पुन्हा एकदा बघा, ईडी करंट वाढणार आहे त्याच्यामुळं कोअर हिट होणार आहे. कॉपर लॉसेस वाढणार आहे त्याच्यामुळं वाइंडिंग हिट होणार आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्ससुद्धा होणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स म्हणजे मॅग्नेटिक फील्डचा शेजारी जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे त्याच्यावर इम्पॅक्ट पडणं. तुम्ही बघितलं का, टी व्ही जर असेल आणि एकदम तुमचा फोन आला तर काय होतं रे, टी व्हीच्या सिग्नलमध्ये थोडं ब्लर आल्यासारखं होतं. ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीमध्ये तर लगेच सरळ दिसायचं, खरखर यायचं, बरोबर आहे. तर हे काय इंटरफेरन्स आहे, डिस्टर्बन्स. कधी कधी काय होतं, मोबाईलमध्ये अचानक नेटवर्क जातं, मग तुम्हाला पटांगणाला गेल्याच्यानंतर नेटवर्क येतं. ते डिस्टॉर्शन आहे वेव्ह नेटवर्कमध्ये, येतं लक्षात. तर हे इफेक्ट आहे. मग आता ते इफेक्ट कमी, त्याचे इफेक्ट काय आहेत, ओके, त्याचे इफेक्ट काय आहेत. तर ओव्हरऑल इफेक्ट काय आहेत, डी रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. मग ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कमी होते, ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट कमी होऊन जातं. म्हणजे समजा 200 kVAचा ट्रान्सफॉर्मर आहे आणि काहीतरी आउटपुट देतो आहे, त्याचं आउटपुटच कमी होतं आहे. 200 kVA राहतच नाही, 180 kVAपर्यंतच त्याचा ओव्हरऑल आउटपुट राहतं. तर हे डी रेटिंग होती, त्याची रेटिंग कमी होऊन जाते. त्याच्यानंतर रिड्यूस एफिशियन्सी. लॉसेस वाढल्याच्यानंतर एफिशियन्सी काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यानंतर रिड्यूस पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरसुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. पॉवर फॅक्टर कमी झाला म्हणजे कन्झम्पशन लेवल वाढणार आहे आणि तुम्हाला जास्त पे करावं लागणार आहे. त्याच्यानंतर लेसर कॅपॅसिटी. कॅपॅसिटी कमी होऊन जाणार. कशाची कॅपॅसिटी, ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी कमी होणार आहे.
आणि प्रोडक्टिव्हिटी कमी होईल. पाहिजे तसा परफॉर्मन्स ते ट्रान्सफॉर्मर देणार नाही. सो दीज आर द इफेक्ट ऑफ हार्मोनिक. हे हार्मोनिकचे काय आहेत इफेक्ट. मग हे हार्मोनिकचे इफेक्ट कमी करण्यासाठी आपण त्या ट्रान्सफॉर्मरची डिझाईन स्पेशल करत असतो. एक तर आपण डेल्टा टाईप करतो. तुम्हाला माहिती आहे डेल्टा कनेक्ट केल्यावर काय होतं, हार्मोनिक रिड्यूस होतात, अनबॅलन्सिंग कमी होती. माहिती आहे तुम्हाला, आता शिकले ना आपण. तर ते कनेक्ट करताना आपण अजून ॲडिशनल एक फॅक्टर बघतो. त्या फॅक्टरला आपण के फॅक्टर असं म्हणतो. काय म्हणतो, के फॅक्टर म्हणतो. तर ते आपण बघू के फॅक्टर. तर बघा के फॅक्टर इट इज अ वेजिंग ऑफ अ हार्मोनिक्स. वेटिंग झालं का रे ते, वेजिंगच आहे ते. त्याची स्पेलिंग मी तुम्हाला परफेक्ट सांगून देतो. अ के फॅक्टर इज अ वेगिंग किंवा वेजिंग ऑफ हार्मोनिक लोड करंट अकॉर्डिंग टू देअर इफेक्ट ऑन हार्मोनिक हिटिंग. तर आता तुम्ही बघितलं हार्मोनिकमुळं काय होतं, हिटिंग होती, कोअर हिटिंग होती आणि कॉपर हिटिंग दोन्ही होती. मग याच्यामुळं काय होईल, हिटिंग वाढल्याच्या नंतर काय होईल, ट्रान्सफॉर्मरची लाईफ कमी होईल. हे सगळं बघितलं ना आपण. ते कमी होऊ नये म्हणून आपण एक स्पेशल के फॅक्टर डिझाईन करतो. सो के फॅक्टर इज अ वेजिंग ऑफ हार्मोनिक लोड करंट अकॉर्डिंग टू देअर इफेक्ट ऑफ हार्मोनिक हिटिंग. हार्मोनिक हिटिंग कमी करण्यासाठी एक स्पेशल टाईपची डिझाईन केली जाते. त्याला आपण काय म्हणतो, के फॅक्टर असं म्हणतो. ओके. तर बघा सिग्निफिकन्स काय आहे के फॅक्टरचे. इफ के इज इक्वस टू 1, इफ के इज इक्वस टू 1, के जर 1 असेल, तो फॅक्टर जर 1 असेल तर आपण काय म्हणतो, परफेक्टली लिनियर लोड आहे. लोड कसा आहे, परफेक्टली लिनियर लोड आहे, ओम्स लॉ फॉलो करणारा लोड आहे. हार्मोनिक असतील का त्याच्यात, लिनियर लोडला हार्मोनिक नसतात, नॉन लिनियर लोडलाच हार्मोनिक असतात. त्याच्यानंतर इफ के इज इक्वस टू 1, नो हिटिंग, ओव्हर हिटिंग होणार आहे का, नाही. विथ रेटेड सप्लायला ओव्हर हिटिंग होणार नाही, हे हिटिंग येणारच नाही याच्यात. पण जर प्रॅक्टिकली लोड्स आर नेवर लिनियर, परफेक्टली लिनियर लोड कधीच नसतो, त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मर थोडं गरम होतंच. वेन सप्लाय ऑफ नॉन लिनियर लोड सच ॲज कम्प्युटर, आर्क, फर्नस, क्वाजेस हिटिंग. त्याच्यामुळं कोणता लोड लावला, कम्प्युटर लावलं किंवा आर्क फर्नस लावलं, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर लावलं, तरी मग काय होणार आहे, ट्रान्सफॉर्मर गरम होणार आहे, ट्रान्सफॉर्मर गरम होणार आहे. मग हेन्स के फॅक्टर ऑफ ट्रान्सफॉर्मर आर स्पेशली डिझाईन ट्रान्सफॉर्मर टू रिड्यूस हिटिंग इफेक्ट ऑफ हार्मोनिक कंपोनंट. मग ह्या लोडमुळं जे नॉन लिनियर लोड आहे त्यामुळं जे ट्रान्सफॉर्मर हीट होतं, त्या हीट होणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला हीट कमी करण्यासाठी आपण काय करतो, स्पेशल टाईपची डिझाईन करतो. त्या टाईपच्या डिझाईनला के फॅक्टर थ्रू आपण डिझाईन करतो आणि ते काय करतं, हिटिंग कमी करण्याचं काम करतं. तर हे के फॅक्टरचा सिग्निफिकन्स आहे. त्याच्यानंतर बघा के फॅक्टर आणि ते बघू आपण. इलेक्ट्रिक डिस्चार्ज लॅम्प असेल तर त्याचा के फॅक्टर 4 असतो. कम्प्युटर वगैरे लोड असेल तर त्याचा के फॅक्टर 20 असतो. UPS सारखा लोड असेल तर त्याचा के फॅक्टर 13 असतो. तर हे डिझाईन फॅक्टर आहेत, त्या लोडला त्या पद्धतीचा के फॅक्टर घेऊन डिझाईन केलं जातं, जेणेकरून ट्रान्सफॉर्मर हिटेड होणार नाही आणि त्याचा परफॉर्मन्स वाढलेला असेल. येतं एक लक्षात, कोणाकोणा समजलं रे. तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये 4 मार्काला विचारणार म्हणजे विचारणारच. या टेस्टला सांगत नाही मी, पण फायनलला एक्झामला हा प्रश्न असतो म्हणजे असतो. बऱ्याच वेळेस 6 मार्काला सुद्धा आहे. क्वेश्चन 6व्यामधला सी असतो हा. ओके, क्वेश्चन 6व्यामधला सी बीट हाच असतो बऱ्यापैकी. बघा तुम्ही क्वेश्चन पेपर मागचे, समजलं. सो राईट डाऊन दिस.